आजपर्यंत माझा बाप नाही सुधरला, तो पण दारुडाच आहे. वाह, किती मजा येते ह्याला प्यायला. आज माहीत झालं मला, माझा बाप इतकी दारू का पितो. अरे भाड्या, हरामखोर पिदोड्या कुठल्या, इथं बसून दारू प्या लागलाय. सॉरी पप्पा, सॉरी 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 पप्पा, सॉरी, मारू नका, सॉरी. शाब्बास, आता आपली चूक मानलीस ना बरोबर. आता ह्या पुढून लपून दारू पिऊ जाऊ नकोस. ठीक आहे पप्पा, आतापासून दारू लपून नाही पिणार, तुमच्या समोरच पिणार. मी हे विचारते, काय झालंय तुम्हा दोघांना? कुत्र्यावानी कशाला भांडा लागलाय घरात? तू विचारतेस म्हणून सांगतोय, तुझा हा नालायक कार्ट्या दारू प्या लागलाय, दारू. काय रे ये पंड्या हरामखोर, शेवटी बाबाच्या हातावर हात मारलास. हान त्याला, हान आणि 2 हान. बाटल्यावर बाटल्या पित आहे भाड्या कुठला. आता या हरामखोराला नीट करायचा एकच उपाय आहे, हिचं लगीन करून टाकूया. अगं ये भवानी, तुझं टोसकं बिस्कं बिघडलंय की काय? हे काय उपाय आहे? हे काय चांगलं उपाय आहे? दारू पिऊन बायकोला मारीन, नीट कसा होणार यो? मी सांगत आहे ना, जेव्हा बायको डोक्यावर बसून नाचेन, आपोआप नीट होईल, शाना होईल यो. वाह वाह, काय भारी आयडिया आहे ग तुझी, लई मस्त बोललीस बघ. चल लवकर जाऊन लगीन करून येऊया. तुला तर भारीच वाटणार. गप्प बस, अजून तू लहान आहेस, तुझं लगीन होऊ शकत नाही. पप्पा, आता तर मी दारू तेव्हाच सोडणार जेव्हा माझं तुम्ही लगीन करणार. घराची जिम्मेदारी आली की दारू आपोआप सोडेन. अरे ये भाड्या, अजून तू काय कामधंदा करत नाहीस आणि तुला कसं काय लगीन करून देऊ तुझं? ठीक आहे, तर मी स्वतःच आपलं लगीन करून घेईन. लगीन 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 लगीन, वेड लागलाय काय तुला? काय म्हणायचं आहे रे, जो वेडा असतो तोच लगीन करतो की काय? तूने का लगीन केलं मग? हिचा अर्थ पप्पा तुम्ही पण वेडे. गप्प बस रे, माझ्या राहत्या ह्या घरात सून येणार नाही. मी सांगते ना तुला बंड्या, जा कर लगीन आणि असली भारी सून आण, जी रूपवती आणि गुणवत्ती असायला पाहिजे. मी हे अजिबात होऊ देणार नाही. ह्यो लहान आहे, आपण फसणार. आता ते मला काय सुद्धा माहित नाही. मी चाललो लगीन करायला, आता बायको घेऊनच घरी येणार. अरे बंड्या, थांब थांब थांब, बाटली तर देऊन जा. अरे काका, तुमची मुलगी कुठे आहे? कोण आहेस रे तू? डायरेक्ट माझी मुलगी विचारा लागलायस. कोण आहेस रे तू? तुला माहित आहे कुणाच्या घरी आलायस? ह्यांची मुलगी असली तर बोलावा, जास्त वेळ नाही आहे माझ्याकडे. काय काम आहे रे तुला? मला आजच्या आज लगीन करायचं आहे, म्हणून मी प्रत्येक घरात जाऊन मुलगी बघतोय. मला असं वाटतंय सर, ह्याचं डोसकंच हाऱ्यावर नाही आहे, खोळा आहे वाटतं. खोळा आहे? मग बाहेर काढ ह्याला इथून. अहो, खोळा नाही आहे मी. तुमच्या मुलीला बोलवा, मंगळसूत्र माझ्या खिशातच आहे. तुला माहित आहे हे कोण आहेत? यांच्या मुलीच्या विषयी जरा विचार करून बोल. अहो, कोणी पण असू दे, मला फक्त यांच्या मुलीबरोबर लगीन करायचं आहे. अरे ये, तुला मरायचं आहे काय? जीव वाचवायचं असेल तर पळ इथून पटकन. होय, धमकी दुसऱ्यांना द्या, असल्या माणसांना मी खिशात ठेवतो. मुलीला बोलवा पटकन, मी होणारा जाऊया यांचा. आज तर तू माझ्या हाताने नक्की मरणार. हे बघा, मी एका मिशनवर निघालोय. आजच्या आज मला लगीन करायचं आहे. मग काय रे भाड्या, लगीन करण्यासाठी कुणाच्या पण घरात घुसणार की काय? मला चॅलेंज करताय? आता मी पण ह्याच घराच्या मुलीची लगीन करणार. अरे खुळ्या एड्या, अरे हे कर्नल साहेब आहेत, कर्नल साहेब, शहरात सर्वात खतरनाक माणूस. तुला एक गोळी मारायला 1 मिनिट सुद्धा लागणार नाही. आमची आबरू काढतोस? कोण आहे हा खुळा नालायक वेडा मुलगा? कुणास ठाऊक कुठून कुठून येतात गु खाऊन.
तू जा तिकडे उभा राहा, पळू देऊ नकोस ह्याला. मारू नका. बाबा लगीन या डिचक 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 डिचक. अहो काका, ऐका ना, मला लगीन करायचं आहे. मग मी काय करू रे? माझं लगीन लावून द्या की. अरे कार्ट्या, पहिल्या लग्नाच्या लायकीचा हो. अहो बघा, कालचा मुलगा येऊन बायको मागताय, बायको. तू जा आणि एका मुलीच्या बापाशी बोलत जा. तर तेच बोला लागलोय ना, तुम्ही आपल्या मुलीशी माझं लगीन लावून द्या की. मग ही कोण आहे? हिच्याशी माझं लगीन लावा, मी हिच्याशी पण लगीन करण्यासाठी तयार आहे. अरे ये हरामखोर, असला विचार सुद्धा करू नकोस. माझी बायको आहे ती, माझी बायको. अरे देवा, हे कसले दिवस आले, वाचवा मला. अहो काका, मी तर तुमच्या बायको बरोबर पण लगीन करायला तयार आहे. अरे ये हरामखोर, असं पण कुठं होतंय काय? काय बोलतोस खुळ्यावानी? हिचं लगीन माझ्याशी झालंय. मग काय झालं? माझ्याशी पण लगीन होईल की हिचं. निघ पटकन इथून, तुला प्रेमाने सांगतोय, ऐक. ही बायको मला द्या आणि तुम्ही दुसरी घेऊन या. ओ हो 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 हो, किती बिघडालो मूल आहे हो. लाज लज्जा काहीच नाही की ह्याला. तू पहिला पटकन इथून आज जा, तुला बघूनच तर नियत बिघडली आहे ह्याची. अहो अहो अहो, हिला कुठं पाठवताय? मी तर खिशात मंगळसूत्र आणि सिंदूर घेऊनच फिरतोय. असं काय? मग तर तुझं लगीन करावंच लागणार. अरे बाबा, पळ पटकन इथून. बाबा लगीन या डिचक 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 डिचक. काका काका, काय हो, तुम्ही तर माझी मदत करा. मी कुठे पण गेलो बघा, सगळ्यांनी मला कुठूनच काढलंय. अरे ये हरामखोर, एकतर बिन विचारता माझ्या घरात घुसलायस आणि माझ्याकडे मदत पण मागतोस. अहो काका, मला आजच लगीन करायचं आहे, इमर्जन्सी मध्ये. तुम्ही हिच्याशी माझं लगीन लावून द्या. अरे देवा, माहित नाही तू पण कसले कसले चमत्कार करतोस. काय झालं काका? माझ्याशी काही चूक झाली काय? सांगा, मी पटकन पळून जातो. नाही रे बाबा, नाही नाही, तूने तर माझ्या मनाचं सांगितलं रे बाबा. थट्टा तर नाही करत ना माझ्याशी? 2 जागी माझी चांगलीच थट्टा झाली. नाही रे मुला, नाही. माझ्या मुलीसाठी एक योग्य मुलगा शोधत होतो बघ, तू परफेक्ट भेटलास बघ. म्हणजे म्हणजे तुम्हाला मी पसंत आहे? तुम्ही लग्नासाठी तयार आहात? मी बघ माझ्या या मुलीला घेऊन सगळ्या तालुक्यात फिरून आलो. कोणीतरी हिच्याशी लगीन करा, पण कोणी सुद्धा लगीन करण्यासाठी तयार नाही झाला. का? कोणी का तयार झाले नाहीत? सुंदर तर आहे, फक्त थोडीसं पोट मोठं आहे. मी तर हिच्याशीच लगीन करणार. जर तुला काय आहे ते सांगितले ना, तर तू पण लगीन करणार नाहीस. नाही नाही काका, मी शपथ घेतो, मी लगीन करीन. तसं पण संध्याकाळपर्यंत घरी बायको घेऊनच जायचं आहे. आपल्या बापाला चांगला धडा शिकवणार आहे मी. नको विचारूस रे बाळा, मी माझ्या नजरेसमोर हिचा संसार बघणार आहे. तू ऐकलास की मोडून जाईल. अरे काका, मीने शपथ घेतली, मी संध्याकाळपर्यंत घरात बायको आणणार. तुम्ही सांगा काय आहे ते. लग्नाच्या आधी माहित नाही कुणाबरोबर तोंड काळा करून आली आहे ही. 5 महिन्याची गर्भवती आहे ही, गर्भवती. बस एवढंच? काही नाही काका, चालेल. काय म्हणाला तुम्ही? मला तर विश्वासच होत नाही. माझ्या होणाऱ्या बाळाला बाप भेटला. शाबाश बाळा, मी तुझ्यासारखा चांगला मुलगा नाही बघितला. सगळं माहीत असून पण तू हिच्याशी लगीन करण्यासाठी तयार आहे. अहो काका, जसे जाणाऱ्याला कोणी अडवू शकत नाही, तसे येणाऱ्याला पण कोणी अडवू शकत नाही. हे देवा, काय भारी जावई दिला आहेस तुम्हाला. ह्या कंडिशन मध्ये सुद्धा लगीन करण्यास तयार आहे ह्यो. आता पाठवा हिला माझ्या बरोबर. ठीक आहे ठीक आहे, घेऊन जायला तुझ्या बरोबर. माझे संकट तर टळले. आई आई, मी
मी घेऊन आलो तुझ्यासाठी सून. अरे हरामखोर बंड्या, एवढ्या मोठ्या पोटाची सून आणलायस? शाब्बास बाळा शाब्बास, माझ्या चिरकुट्याने सून आणली आहे सून. जसे मीने सांगितली होती तशीच आहे बघ, रूपवती आणि गुणवती. आई, आज तुझा मान गर्वाने मोठा होणार. तूने तर फक्त रूपवती आणि गुणवती सांगितली होती. ही 5 महिन्याची गर्भवती सुद्धा आहे. अरे हिला काय झालं? अगं ए, पडायला काय झालंय? उठ पटकन, सुनेचं गृहप्रवेश करून घे. उठ. हं? ही उठत का नाही? अरे हिला तर अटॅक आलाय, अटॅक. ही तर मेली वाटतं. चल बायको, पळ इथून पटकन. हो हो, चला पळा माझ्या स्वामी. धरा त्या हरामखोरांना. अरे बंड्या, बाबा लगीन कुठं पळून चाललाय भाड्या?